मनमाड नगरपालिकेने मला या पावसाळ्यानिमित्त मला 2 महिन्याची या ठिकाणी मुदत द्यावा व लवकरात लवकर मला पर्यायी जागा द्यावा, म्हणजे जेणेकरून माझा उदरनिर्वाह चालेल। नमस्कार, मी राजू नामदेव निर्भवने, वादळ यूट्यूब न्यूज चॅनल व पोली डायरी यूट्यूब न्यूज चॅनलचे संचालक व संपादक, मनमाड शहरात तालुका नांदगाव जिल्हा नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज मार्केट जवळ माझे ऑफिस कार्यालय छोटं, आणि या ठिकाणी मी न्यूज कार्यालयाचं ऑफिस चालवतो यूट्यूबचं, आणि त्यामध्ये माझा चप्पल बुटचा छोटा मोठा उदरनिर्वाह चालण्यासाठी उद्योग आहे। मी निर्भीड बातम्या सतत लावल्या कारणाने मी निर्भीड बातम्या लावत असल्या कारणाने हा विषय प्रत्येकाला या शहरात व सर्वत्र यूट्यूबवर माहिती असल्याने मी मागील 2 महिन्यापूर्वी धान्याचा भ्रष्टाचार 50 वर्षापूर्वी चाललेला असलेला गोडाऊन, त्याच्यावर मी तो भ्रष्टाचार बाहेर काढला। तर तो भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर मला खूप तकलीफ झाली, मला दबाव आला। त्याविषयी मी संबंधित पोलीस खातं व अधिकाऱ्यांना तक्रारही केली, पण तक्रारीची चौकशी काही झाली नाही। तर आजही मला दमदाटी केली जाते व आजही होत आहे। तर त्याच दमदाटीच्या माध्यमातून मला असं वाटतं की माझ्या ज्या बातम्या खरतडस असायच्या, सच्चाईच्या असायच्या, यातून काही नगरपालिकेला दबाव आला असावा असा माझा अंदाज वाटतो, आणि नगरपालिकेने मला माझं हे छोटासा उद्योग धंद्याचं कार्यालय 24 तासात उठावा आणि बुलडोझर घेऊन आले होते, पोलीस खात्याला घेऊन आणि कर्मचाऱ्याला घेऊन, आणि हे माझं ऑफिस कार्यालय उठायचं नोटीस दिलेलं आहे। तरी वरिष्ठ संबंधित अधिकारी, मंत्रालय, पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित पुढारी, पत्रकार संघ यांना माझी विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा व माझे छोटंसं ऑफिस कार्यालय वाचवा। नमस्कार। ऐन पावसाळ्यामध्ये माझा उदरनिर्वाह नेस्त नाबूद करण्याच्या तयारीत नगरपालिका आहे। एकच नोटीस मला दिलेली आहे, 24 तासात उठव। रात्री 9च्या दरम्यान 10च्या दरम्यान मला नोटीस दिली व दुसऱ्या दिवशी सकाळी मला नगरपालिकेचे कर्मचारी, पोलीस खातं व बुलडोझर घेऊन हे माझं कार्यालय उचलण्यासाठी आले, दबाव तंत्र वापरला, आणि ऐन पावसाळ्यामध्ये माझ्या आता लेकराबाळांची उपासमार होणार आहे। आणि एकाच नोटीस मध्ये माझे संसार हा उद्ध्वस्त करण्याच्या पाठीमागे नगरपालिका ठाम उभी राहिलेली आहे। तर माझं असं म्हणणं आहे नगरपालिकेला, प्रशासनाला, तर मला पर्यायी जागा द्यावी याबद्दल, आणि सरकारचा आताच काही कालावधीपूर्वी शासनाने निर्णय काढलाय का जी सरकारी जागा आहे त्याची ती कायमची होऊन जाणार, तर मला उदरनिर्वाहासाठी हीच जागा द्यावी। मी गेल्या 20-25 वर्षापासून या ठिकाणी मी माझा उदरनिर्वाह चालवतो। तर सरकारचा जो नियम निघालाय नवीन, का जो तिथे राहील त्याची तीच जागा, तर नगरपालिकेने मला हीच जागा उदरनिर्वाहाला द्यावा, आणि एकच नोटीस मध्ये माझं नष्ट करण्यासाठी उभे राहिलेत नगरपालिका, तर मला 2-3 नोटिसा द्यावा, आणि मला कमस कम 2 महिन्याची मुदत द्यावा। मी माझ्या 2 महिन्यामध्ये माझ्या मनमाड नगरपालिकेने मला या पावसाळ्यानिमित्त मला 2 महिन्याची या ठिकाणी मुदत द्यावा व लवकरात लवकर मला पर्यायी जागा द्यावा, म्हणजे जेणेकरून माझा उदरनिर्वाह चालेल।